गणेश उत्सवाचा कार्यकर्ता हा पुढं मंत्री मुख्यमंत्री सगळ्या पदावर गेलेला आपण पुणेकरांनी पाहिलाय। सामाजिक कार्यकर्ता घडवण्याचं काम गणेश उत्सव मंडळ तयार करत असतं। नाही कायम गुलाल पडतो, लढणं आपल्या रक्तात आहे, त्यामुळे हार जीत काय त्याचं वेगळं नाही, पण लढणं आपल्या रक्तात आहे। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आलेले सध्या गुरुजी तालीम मंडळ या गणेश मंडळाच्या तुम्ही सध्या पुढे उभे आहेत। कसं पाहताय आगामी महानगरपालिका निवडणुका समोर आलेल्या आहे, गुलाल गणरायाचा तुमच्या अंगावर पडलेला दिसतोय। वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात सांगता 2025 आता चालू आहे। आज पुणे महानगरपालिकेची निवडणुकीचा विषय नंतर बोलूया, पण हा वैभवशाली इतिहासाची सांगता करताना आनंद होतो की आपण या भूमीमध्ये जन्म घेतला, छत्रपतींचा वारसा असलेली भूमी आहे आणि हा गणेश उत्सव इतकं आनंदात आणि आज सगळे कार्यकर्ते उत्सवात आहेत, गुलाल खेळतात, कोण ढोलेजिम खेळतं आणि गणेश उत्सवाची सांगता होते। मी पुणेकरांना आणि भारतातील सर्व गणेश प्रेमींना त्यांना शुभेच्छा देतो आणि हा उत्सव सालाबादप्रमाणे मी ह्या उत्सवात असतोच। या उत्सवाच्या काय आठवणी आहेत तुमच्या? या उत्सवाच्या काळामध्ये आपण गेली 30-35 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये गणेश उत्सवाचा कार्यकर्ता हा पुढं मंत्री मुख्यमंत्री सगळ्या पदावर गेलेला आपण पुणेकरांनी पाहिलाय आणि सामाजिक सेवा असलेलं जे लोकमान्य टिळक असते आणि त्या काळामध्ये जो उत्सवाचा उद्दिष्ट होता तो या गणेश उत्सवाच्या माध्यमातून साध्य होतो। सामाजिक कार्यकर्ता घडवण्याचं काम गणेश उत्सव मंडळ तयार करत असतं। गणरायाकडे काय साकडं आहे? सगळे सुखी समृद्धी राहिलं पाहिजे, शेतकरी सुखी राहिला पाहिजे, कामगार सुखी राहिला पाहिजे आणि सर्व माता भगिनी या देशामधले सुखी राहिले पाहिजेत। कारण शेतकरी जागला तर बाकीचे जगतील आणि शेतकरी जगण्यासाठी पाऊस पडला पाहिजे, वेळेवर अवकाळी नको। आज गणरायाचा गुलाल तुमच्या अंगावर पडलाय, महापालिकेतही असाच गुलाल अंगावर पडेल? नाही कायम गुलाल पडतो, लढणं आपल्या रक्तात आहे, त्यामुळे हार जीत काय त्याचं वेगळं नाही, पण लढणं आपल्या रक्तात आहे। नक्कीच धंगेकरांनी काही राजकीय प्रश्नावर देखील उत्तर दिले, काय सांगाल, काय भावना आहे त्या उत्सवाबद्दल? काय नाही, उत्सव आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे। आपले आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथजी शिंदे यांनी आपल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे। ते हे सर्व पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांना ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याला शोभेल अशीच मोठ्या उत्साह आणि शांततापूर्ण ही मिरवणूक केली जाईल। नक्कीच तर गणेश भक्त म्हणून धंगेकर असतील किंवा इतर मंडळी असतील यांचा आनंद उत्साह आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय। गणेश विसर्जन मिरवणुकीचं सर्व वार्तांकन आपल्याला नेटसप मराठीवर पाहायला मिळणार आहे। विष्णू सानप, नेटसप मराठी, पुणे।